नमस्कार. आपण मागच्या वेळेला दशावतारामधला वामन अवतार बघितला. मध्ये संक्रांतीचा विचार आपल्याला सांगण्यासाठी आपण परशुराम जो आत्ताचा अवतार आपण सांगणार आहोत त्यासाठी आता आपल्याला अभ्यास करूयात त्याचा. परशुरामाचं कथा लोकांनी भरपूर वेळा ऐकली असेल, वेगवेगळ्या तऱ्हेने ऐकलेली आहे. परशुराम हे अतिशय जगदंबनी आणि रेणुकाचे पुत्र, अतिशय तेजस्वी, बुद्धिमान आणि अतिशय त्यांच्या अवताराचे विषयी समजून घेण्यासाठी खूप छान म्हणजे त्यांचं अवतार समजून सांगितलेलं आहे. तसं बघायला गेलं तर याचं जे वर्णन आहे सगळं ते वर्णन अथर्वशीर्षाच्या वेदांमध्ये, अथर्वशीर्षाचा जे वेद आहेत त्या वेदांमध्ये त्याचं 17, 18, 19 या सुक्तांमध्ये त्याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. ज्या वेळेला परशुरामाच्या काळामध्ये क्षत्रिय सत्ता, आपल्याला माहिती की क्षत्रिय सत्ता ही संपत्तीच्या मदामुळे लवकर उन्मत्त होती आणि म्हणून क्षत्रिय सत्ता त्यावेळेला खूप उन्मत्त झाली होती. परशुरामाच्या काळामध्ये सत्ता आणि संपत्ती ह्या दोन्हींनी उन्मत्त झालेल्या लोकांनी ब्राह्मणांना, म्हणजे जे वेदांचे विचार देणारे आहेत, जे वैदिक संस्कृती सांभाळणारे आहेत, त्या ब्रह्माचे विचार देणारा तो ब्राह्मण, त्यांना त्यांनी दीन दुबळं बनवलं होतं आणि त्यांचा ते उपहास करत होते क्षत्रिय. खूप त्यांना जसं काही विदूषकच बनवलेलं होतं. त्यांच्यासाठी हास्य निर्माण केलं होतं. सत्वरज तम पलीकडे गेलेले ते अत्री ऋषी, त्या अत्री ऋषींची सुद्धा ते चेष्टा मस्करी करत असत. परंतु ब्राह्मण त्या काळाचा जो आहे, ऋषीमुनी जे होते त्यावेळेला, ते प्रभू प्रेमामध्ये अर्धी भाकरी भिजवून खातील पण तेजस्वी वृत्तीचे होते. हे सत्ता संपत्तीच्या काळामध्ये ब्राह्मण हे त्याच्या संपत्तीने मद कधी होणारे नव्हते. अशा त्यांच्यामध्ये एक प्रकारची हिंमत होती आणि म्हणून त्यांनी वेदांचे विचार टिकवून ठेवलेले होते. परंतु क्षत्रियांना हे सहन झालं नाही की हे ब्राह्मण असे आहेत म्हणून ते त्यांनी चुकीच्या वाटेने वागावं, असत्य असेल ते सांगावं. त्यांनी असे एक टोळीच निर्माण केली होती की ब्राह्मणांना त्रास देण्यासाठी. आणि म्हणून असे क्षत्रिय उन्मत्त झालेले आहेत. ते उन्मत्त झालेले क्षत्रिय काही दिवसांनी, म्हणजे काही काळ लोटल्यानंतर त्यांनी स्त्रीचं पण ब्राह्मणांच्या स्त्रियांचं अपहरण करण्याचं ठरवलं. आणि असं करत असताना ब्राह्मण समाजातील स्त्री पावित्र्यावर त्यांनी घाला घातला. काही काळाने ते वेदांचा तिरस्कार करू लागले. कित्येकांना त्यांनी चिडलेल्या ब्राह्मणांना तर त्यांनी त्यामुळे ब्राह्मण हा तत्वनिष्ठ आहे आणि म्हणून तत्वनिष्ठ ब्राह्मणांना व्यक्तिनिष्ठ त्यांनी संघटन निर्माण केलं आणि ब्राह्मणांना त्रास देण्यासाठी त्यांना ब्राह्मणांनी एक अधिपत्य तयार केलं आणि परशुरामांनी पण एक गुंडाची संघटना तयार केली. अशा दोन समुदायामध्ये त्यांचं जे भांडण होतं ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचं, ते योजनापूर्वक प्रयत्न क्षत्रियांनी केलेले होते. परंतु वेदव्यासांनी त्यांना दोघांनाही एकत्र आणण्याचं खूप महत्व समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून परशुराम हा कश्यपांचा शिष्य, आणि कश्यपानी म्हणून क्षत्रिय उन्मत्त झाले होते तर कश्यपांनी त्यांनी जेव्हा 21 क्षत्रियांना कंठस्नान घातलं त्यावेळेला ती जी जमीन त्यांनी मिळवलेली होती ती सगळी ऋषींनी, कारण तो आज्ञाधारक होता, कश्यप ऋषींनी ती परत मागवली त्याला. आता त्यांनी ती परत का मागवली तर त्या ऋषींनी सांगितलं की समाजामध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण दोन्ही टिकले पाहिजेत. कारण क्षत्रिय हे शौर्य असतात, शूर असतात, आणि ब्राह्मण हे वेदांचे विचार देणारे असतात. ब्राह्मण हे कधी राज्य करू शकत नाहीत आणि म्हणून क्षत्रिय सत्ता टिकली पाहिजे, ब्राह्मण सत्ता पण टिकली पाहिजे. या दोन्हींचं मिलन झालं पाहिजे असं वेदव्यासांनी सांगितलं. आणि म्हणून कश्यपांनी ती जमीन जी त्यांनी दिलेली होती ती जमीन दानात घेऊन त्यांनी पुन्हा क्षत्रियांना दान केलं. आणि परशुरामाला त्यांनी तपश्चर्याला बाहेर पाठवून दिलं आणि तपश्चर्या त्यांनी दान का मागितलं तर त्यांनी पुन्हा क्षत्रिय उभे केले व्यासांनी आणि ब्राह्मणांचं दोन्हींचं मिलन करून दिलं. आता हा जो परशुराम आहे पण हा तपश्चर्याला गेला म्हणजे तो खरं चिरंजीव दाखवलेला आहे आपल्या. म्हणून आपल्यामध्ये एक श्लोक आहे बघा, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश्च विभीषणा कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. परशुराम हा चिरंजीव आहे म्हणून त्यांनी 21 वेळा कंठस्नान घालून कश्यपांना दान जमीन करून स्वतः असा तपश्चर्याला गेला आणि तपश्चर्या करता करता तो तसाच चिरंजीव झालेला आहे. म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य केलं की समाजामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये झगडा नको,
दोन्हींचा समन्वय, हातमिळवणी झाली पाहिजे, प्रेमाने नांदले पाहिजेत, असं त्यांनी एक मोठं संघटन तयार केलं आणि तशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण केली. इतकं मोठं काम ह्या परशुरामांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हातात घेतलेला परशु दिसत असेल, पण तो खूप तेजस्वी आणि बुद्धिमान असा होता. तेज त्याच्या नसानसात भरलेलं होतं. रेणुका त्याची आई होती, ती खूप भाग्यवान होती की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. म्हणून आपण त्यांना हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करूयात आणि त्यांना कोटी कोटी नमस्कार करूयात. परशुरामाला पण, त्याच्या आई वडिलांना पण, त्याच्या गुरूंना पण नमस्कार करूयात. नमस्कार.